निवडणुकीआधीच महायुतीत सुमार कारभारावर ताशेरे ओढल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। सह्याद्री अतिथीगृहावर झालेल्या नगरविकास खात्याच्या बैठकीत मुख्यमंत्री फडणवीसांनी नाराजी व्यक्त केली आहे। 2021 मध्ये सुरू झालेल्या अमृत योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील कामं पूर्ण करण्यासाठी केंद्रानं उपलब्ध 9,000 कोटींचा निधी उपलब्ध करून दिलाय। मात्र ही कामं अजूनही पूर्ण झालेली नाहीत। 2026 मध्ये या कामांची मुदत संपणार आहे। त्यामुळे प्रलंबित कामं 31 मार्च 2026 आधी मिशन मोडवर पूर्ण करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिलेत। तर ही कामं पूर्ण करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांकडील परवानग्या तातडीने मिळवण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिलेत। मुख्यमंत्री फडणवीसांच्या नगरविकास खात्यावरील नाराजीवरून विरोधकांच्या हाती आयतं कोलीत मिळालंय। फडणवीसांनी शिंदेंना बडतर्फ करावं अशी थेट मागणी राऊतांनी केली आहे। केंद्र आणि नगरविकास खातं राज्यातले यांच्या भ्रष्टाचारामध्ये संगनमत आहे। एकनाथ शिंदे हे नगरविकास मंत्री म्हणून पूर्णपणे अपयशी आहे। यांचा निधी जो केंद्राकडून आला असेल, जर त्यांनी तो इतरत्र वळवला असेल, ठेकेदारांच्या माध्यमातून कमिशनबाजी केली असेल, हा भ्रष्टाचार आहे। देवेंद्र फडणवीसांनी त्यांना बडतर्फ केलं पाहिजे, त्यांना तो अधिकार आहे। भ्रष्टाचार आजचा काढतात, त्याचा काढतात, 50 वर्षापूर्वीचा काढतात। अरे तुमच्या नाकासमोर 1 वर्षात भ्रष्टाचार सुरू आहे, तो काढा। नगरविकास मंत्र्यांना बडतर्फ करा आणि महाराष्ट्रासमोर एक नवा पायंडा पाडा। दुसरीकडे मुख्यमंत्र्यांच्या नाराजीबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना प्रश्न विचारला असता त्यांनी मूळ प्रश्नालाच बगल दिली आहे। नगर विकास खातं असेल, इतरही खाती आहेत। महाराष्ट्र आज नंबर 1 ला आहे। महाराष्ट्रामध्ये उद्योग येत आहेत, इन्व्हेस्टमेंट येते आहे। महाराष्ट्राचा GDP नंबर 1 ला आहे। महाराष्ट्रामध्ये स्टार्टअप नंबर 1 ला आहे आणि 2.5 वर्षाचा कारकीर्द आपण पाहिलेली आहे। आता देवेंद्रजींची दुसरी इनिंग सुरू झालेली आहे। या ठिकाणी आमची महायुतीची पहिली इनिंग आपण पाहिली आहे। विकासाच्या मुद्द्यालाच आम्ही पुढे घेऊन गेलो। त्यामुळे या ठिकाणी महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास कसा होईल या दृष्टीनेच आमची टीम आहे। महायुतीतील अंतर्गत कुरघोडीमुळेच एकनाथ शिंदेंनी याआधीही मंत्रिमंडळ बैठकांना दांडी मारल्याचं समोर आलंय। 3 फेब्रुवारीच्या मंत्रिमंडळ बैठकीला रायगड नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा न सुटल्यानं शिंदेंनी दांडी मारली। त्यानंतर 12 ऑगस्टला झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीला गैरहजर राहून एकनाथ शिंदे श्रीनगरला गेले। तर 20 ऑगस्टच्या मंत्रिमंडळ बैठकीलाही एकनाथ शिंदेंनी दांडी मारली। एवढंच नाही तर खुद्द नगरविकास विभागाच्या अमृत योजनेच्या आढावा बैठकीलाही शिंदे गैरहजर होते। याच अंतर्गत कुरघोडीमुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीला फटका बसण्याची शक्यता आहे। त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यातली नाराजी कधी दूर होणार यावरच महापालिका निवडणुकीतील विजयाचं गणित अवलंबून असणार आहे। सूरज मसूरकरचा ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, मुंबई। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।